तर लक्ष द्या, फार इझी प्रॉब्लेम आहे. नंबर मेन्शन केला सगळ्यांनी, C5815. आता काय म्हणलंय, एज बॉडी ऑफ मास एम परफॉर्मिंग युसीएम, रेडियस आर, वेलॉसिटी व्ही, सगळं बरोबर आहे. बट ह्यामध्ये न्यू थिंग काय, वर्क विचारलंय. मग वर्क म्हणजे काय? जर बॉडी, हे पुढच्या टॉपिक मी सोडणार, तरी सुद्धा मी आता ह्यामध्ये आला प्रॉब्लेम सांगालोय. बॉडी वर हा फोर्स ऍप ऍक्ट होत असेल ऍट अँगल थिटा, तर ह्या फोर्सचे दोन कॉम्पोनंट आहेत. ओके, ऍप कॉस थिटा आणि दुसरा काय असतो, ऍप साइन थिटा. आणि ह्या फोर्समुळे दिस बॉडी डिस्प्लेस फॉर डिस्टन्स एच राहून दे, डी म्हणतो, डिस्टन्स डी. मग यामध्ये वर्क किती झालं, एनी वन ऑफ यू? तर वर्क फाइंड करण्यासाठी, ओके, लक्ष द्या, एव्हरीवर इम्पॉर्टंट, वर्क साठी हा बॉडी कुठल्या प्लेनवर मूव्ह आले, हॉरिझॉन्टल. मग हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट आहे, तर आपल्याला फोर्स सुद्धा हॉरिझॉन्टल कन्सिडर करायला पाहिजे. हा सिंपल मी हिंट सांगितली. कुठले फोर्स घ्यायचे वर्क डनला, जे प्लेनला पॅरलल आहेत. कुठलं प्लेन, ऑन विच बॉडी इज मुव्हिंग, बरोबर. त्यामुळे वर्क डन बाय ऍप कॉस थिटा, वर्क डन काय येणार, ऍप कॉस थिटा इंटू वॉट, डी. अंडरस्टूड, गेटिंग एनीवन? आता as body is doing UCM, is it right? UCM ला एकच फोर्स ऍक्ट होतो, कुठला, सेंट्रीपेटल फोर्स, बरोबर आहे, जो अलॉंग रेडियस अँड टुवर्ड सेंटर असतो. इज इट राईट? अँड बॉडी इज ऍक्च्युअली मुव्हिंग टँजेन्शियल. मग सांगा, डिरेक्शन ऑफ मोशन अँड फोर्स हे पॅरलल आहेत काय? नाही, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर आहेत. इज इट राईट? व्ही म्हणजे डिरेक्शन ऑफ मोशन आणि एफ म्हणजे फोर्स, आणि त्यामुळे वर्क ऑफ सेंट्रीपेटल फोर्स तो येणार यामध्ये राईट अँगल आहे. राईट अँगल आपल्याला फक्त पॅरलल घ्यायला लागतात. मग हा एफ साइन थिटाचा वर्क डन काय होतोय, एफ साइन थिटा हा राईट अँगल टू मोशन आहे, प्लेन, बरोबर आहे ना. मग एफ साइन थिटा इंटू डिस्प्लेसमेंट 0, कारण बॉडी एक्स एक्सिस वर मूव्ह आलेले, बॉडी मूव्ह आले अलॉंग वाय, आणि ह्यामध्ये एफ सीपी एक्स वर आहे, राईट. आणि त्यामुळे वर्क ह्यामध्ये काय येणार, 0. गेटिंग एव्हरीवन? हे रिझन का आलं, अंडरस्टूड. ऍज अ थेरी यू आर रिमेंबर, वर्क डन बाय सेंट्रीपेटल फोर्स काय असतं, 0. का? कारण सेंट्रीपेटल फोर्स राईट अँगल टू वॉट, डिरेक्शन ऑफ मोशन असतो, म्हणून. ओके, इज इट क्लिअर? घ्या.